हळूहळू उद्धवजी गेले. नंदबाबाच्या भवनासमोर रथ उभा केला. आत शिरले. कोपऱ्या कोपऱ्या जय श्री कृष्ण ध्वनी ऐकायला येत होता. बाजूला पाहिलं, अंधार होता. एका खांबाला यशोदा माता रेटून बसल्या होत्या. जणू मूर्ती आहे की काय. उद्धवानी प्रणाम केला. मैया प्रणाम, जय श्री कृष्णा, मैं मथुरा से आया हूँ, कन्हैया का सखा हूँ, मेरा नाम उद्धव है और कन्हैया ने मुझे आपको शांतवना देने के लिए भेजा. शांतवना देने के लिए. यशोदा मैया रो पड़ी और यशोदा मैया जैसी रो पड़ी. क्या हो गया? संध्या का समय हो गया. रातभर सत्संग चालला. सूर्योदय झाला. जमुनाजीचं स्नान उद्धवानी केलं. ती ब्रजरज मस्तकाला लावली आणि यशोदा मैयाला प्रणाम केला. मैया भजमंडलाची अधिष्ठात्री देवता श्रीजी, मेरी इच्छा है श्री जी को मिलने की, श्री जी के दर्शन की इच्छा है, राधा राणीच्या दर्शनाची इच्छा. उद्धवा, तुला जर राधेला भेटायचं असेल तर ती कुंज बनवत आहे, कन्हैयाची वाट पाहते आहे, वाट पाहते. उद्धवजी महाराज कुंज बनाकडे निघाले असताना अष्टसखीच्या समवेत श्रीजी बसल्यात. राधा म्हणता येत नाही, श्रीजी म्हणावं लागतं वृंदावनामध्ये. श्रीजी बसल्यात आणि गोपिकांनी स्वप्नच भाव सांगितलं. हरी माझ्या मंदिरी आला. एक म्हणायला लागली, यमुनेच्या काठावर मला हरीचं दर्शन झालं. एक म्हणायला लागली, माझ्या हातावर त्यांनी मेहंदी काढून दिली. मैंने मेहंदी रचाई रे कृष्ण नाम की, मैंने बिंदिया सजाई रे कृष्ण नाम की, मेरे ओठों पे कृष्ण, मेरे नैनों में कृष्ण, मैंने ज्योति जगाई रे कृष्ण नाम की, मैंने बिंदिया लगाई रे कृष्ण नाम की. सगळ्या गोपिकांनी स्वप्न सांगितले. राधा राणीला प्रश्न केला. राधेने सांगितलं, स्वप्नात हरी येणं भाग्याची गोष्ट आहे. स्वप्न पडण्याकरता गाढ झोपावं लागतं. तुम्हाला स्वप्न पडलं, पण मला आजपर्यंत स्वप्न पडलं नाही. ज्या दिवसपासून माझा गोविंद मला सोडून गेला त्या दिवसपासून भूक नाही, तहान नाही, झोप नाही. स्वप्न कुठलं पडणार आहे? हे ऐकल्याबरोबर बृहस्पतीचा शिष्य उद्धव त्या ब्रज रज मध्ये लोळायला लागला. लागे रे लागे मोहे वृंदावन का रंग लागे. देवा, पुढचा जन्म देशील तर वृंदावनात असते. आमच्या वृंदावनासारखा आनंद नाही, लक्षात ठेवा. ब्रजच्या प्रत्येक गलीत आनंद आहे. ब्रजच्या प्रत्येक गलीत प्रिया प्रीतमचं दर्शन आहे. भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणीचं ब्रजच्या प्रत्येक गलीत. लक्षात ठेवा. आम्हाला वृंदावनाचं नाव आठवलं की बेचैन होतं महाराज, मन लागलं. काय करायचं? तुकोबाराय तर पांडुरंगाला बोलले होते, कागा सासूर वाशी मज केले भगवंता, प्रभातेशी वाटे तुमच्या यावे दर्शना. पण देवा, आम्ही तिकडे आलो, तुम्ही इकडे आले. आम्हाला तुझ्या भक्तीचा विरह ज्ञानोबा तुकोबारायांना सुद्धा झाला. आमचे गुरुजी तेच सांगायचे, वृंदावनाचं स्मरण झालं की फार वाईट वाटते. असं वाटते प्रिया प्रीतमचं दर्शन केव्हा, बाके बिहारीचं दर्शन केव्हा, राधा राणीचं दर्शन केव्हा. त्या दर्शनासारखं सुख नाही बाबा. तुमचं भाग्य आहे, तुम्हाला अगदी जवळ पांडुरंग परमात्मा आहे. वाटलं तेव्हा जायचं आणि वाटलं तेव्हा दर्शन करून यायचं. माहित आहे का? वाटलं तेव्हा. मोठं भाग्य आहे तुमचं. तुम्ही भाग्य घेऊन जन्माला आला, पुण्य घेऊन जन्माला आला. लक्षात ठेवा. मग तुम्हाला क्षेत्रवास, हा परिसर पंढरपूर क्षेत्रात आहे, तुम्हाला पंढरपूर क्षेत्राचा वास प्राप्त झाला. हे मोठं तुमचं भाग्य आहे, भाग्य आहे. उद्धवानी प्रश्न केला गोपिकांना, एवढं मोठं कृष्ण प्रेमाचं आकर्षण आपल्या जीवनात कसं प्राप्त झालं? एका प्रश्नाचं उत्तर द्यायला गोपिकांना 9 महिने लागले. ये तो प्रेम की बात है उदो, बंदगी तेरे बस की नहीं है, यहाँ पल पल में होती है पूजा, सर झुकाने की फुर्सत नहीं है. ये तो प्रेम की बात है उदो. समय नाही म्हणून थोडं धावतं वर्णन. तुम्हाला माहितच. 9 महिने लागले. 9 महिने उद्धव गोपी संवाद चालला. उद्धवजी महाराज मथुराजी मध्ये गेले, कन्हैयाला प्रणाम केला. सांगितलं, भगवान, गोपी तुमच्या विरहात आहे, विरह असह्य झाला, प्राणत्यागाचा समय आला, आत्ताच्या आत्ता मथुरेतून गोकुळात जा. भगवान गोकुळ मध्ये आले. स्वागत झालं. शांतवना दिली. आनंदाने सगळ्यांनी भगवंताचं दर्शन घेतलं. यशोदा मैयाने मिश्री माखन खायला दिलं. ती वाट पाहत होती. मातृप्रेम एवढं विचित्र आहे, भागवत ग्रंथ सांगते की ते मुलाची वाट पाहते. कन्हैयाची वाट पाहिली यशोदेने. 1 वर्षापर्यंत झोपली नाही, जेवली नाही,
दागिने घातले नाही, नवीन वस्त्र घातले नाही, कोणचा उत्सव साजरा केला नाही. माहित आहे भगवान आल्या आल्या छठ उत्सव केला यशोदा मैया. मुलगा कसाही असला तरी आईला प्रिय असतो, लक्षात ठेवा. मुलाने आपलं वर्तन बिघडू देऊ नये, आई वडिलांना कष्ट होईल असं वागू नये, लक्षात ठेवा. चांगलं राहा. एखादा जर घरात साधू जन्माला आला, महाराज महात्मा जन्माला आला, दोन्ही कुलाचा होता, लक्षात ठेवा. दोन्ही कुलाचा होता. पाहिजा महाराज गिराज नका हो, पण माणसं म्हणून जगा. पोरं, दारू पिऊ नका, मांस खाऊ नका, अंडी खाऊ नका, पाप करू नका. पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला, एकादशी व्रत करा, कथा ऐका, साधू संतांचा संग करा, गीतेसारखा ग्रंथाचं अध्ययन करा, पंढरपूरची वारी करा. कोंबड दारात ठेवू नका, पाप करू नका. पाप देखना भी पाप है, पाप सुनना भी पाप है, पाप बोलना भी पाप है, पाप करना भी पाप है, पाप का स्मरण चिंतन करना ही पाप है. पाप मत करो, पाप छोड़ दो, पाप छोड़ना ही बड़ा पुण्य है. पाप सोडणंच तर पुण्य आहे. सोडून द्या. भगवंतानी आज्ञा केली, विश्वामित्र महाराजांना सोन्याची द्वारका तयार झाली, तुम्हाला माहीतच आहे. भगवान श्रीकृष्ण आणि बलराम दादा द्वारकातीला गेले. गड्यांनो राजा किर झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. बलराम दादाचं लग्न झालं रैवतपूर नगरी. रैवतपूर नगरीचे राजे रैवत, रैवत राजाची कन्या रेवती. रेवती रमण भगवान प्रगट झाले. या बाबाचं लग्न झालं नाही. आता ब्याहला उत्सव 2च मिनिटं, लगेच विवाह उत्सव आरती. लक्ष देऊ नये. राधा कृष्ण नवरा बायको नाही, नवीन लोकांकरता. राधा स्त्री नाही, कृष्ण पुरुष नाही. प्रेमातल्या प्रियतमाच्या प्रेमाची छबी राधा. हम ब्रजल में पधारे प्रिया के लिए, श्री जी के लिए यानी राधा रानी के लिए. भगवान सांगतात, हम रावल में पधारे श्री कृष्ण के लिए. रावल मध्ये विराजमान राधा राणी कृष्णा करता झाल्या. भगवान श्री कृष्ण गोकुळात राधा राणी करता प्रकट झाले. राधा कृष्ण एक अंग आहे, एक प्रकृती आहे, एक स्वभाव आहे, एक कृती आहे, एक भाव आहे. माहित आहे काय? प्रत्यक्ष भगवान श्री कृष्णाच्या वाङ्मय मूर्तीचं दर्शन म्हणजे भागवत आहे. राधान कृष्ण जुगल दर्शन म्हणजे भागवत. म्हणून वृंदावनातले वैष्णव जुगल कंठी धारण करतात. गळ्याला 2 कंठे असे अटकले, 1 आणि 2 म्हणजे जुगल उपासना आहे. काही काही लोक 1 घालतात, बरोबर, संप्रदायाच्या अनुषंगाने. गौडिया संप्रदायाचा विचार केला तर जुगल कंठी तशा 3 आहे. एक राधा राणीचं स्वरूप आहे, एक भगवान श्रीकृष्णाचं स्वरूप आहे, आणि 3रं गुरुदेवांचं स्वरूप आहे. 3 पदर. काही काही 2 राधा कृष्ण स्वरूप, काही 1 श्रीजी स्वरूप. आता जास्त बोलायला विचार नाही. 4 संप्रदाय, 4ही संप्रदायाचे 4 आद्यकर्ते प्रवर्तक आहेत. माधवाचार्य संप्रदाय, निंबार्क संप्रदाय, पुष्टी संप्रदाय. आपला वारकरी, वारकरी संप्रदाय कुठून प्रकट झाला? वारकरी संप्रदाय हा कशातून प्रकट झाला? पुष्टी नाही, थोडा पुष्टीमध्ये येतो. निंबार्क तर बिलकुल नाही. गौडिया संप्रदाय, गोड संप्रदाय, तुकोबारायांचा प्रवेश झाला. जास्त वेळ नाही, चला तिथून प्रगट झालेला 4 संप्रदाय. शंकराचार्यांनी सुंदर वर्णन केलेलं. चला पुढे. राधा बरसाण्याला दुल्हन झाली आणि भगवान श्रीकृष्ण वृंदावनात दुल्हा झाला. राधा भगवान श्रीकृष्ण दुल्हा, राधा दुल्हा. यांचं लग्न भांडीरवनात ब्रह्मदेवाच्या साक्षीने झालं. ब्याहुला उत्सव, विवाह उत्सव नाही. राधा कृष्ण नवरा बायकोनी लहानपणचे पद आहेत. महाराज बोलले, भगवान श्रीकृष्ण यशोदा मैयाचा पदर धरतायत आणि मैयेला प्रश्न करतायत, राधिका गोरी शे ब्रज की छोरी शे मैया करा दो मेरो प्यार. राधिका गोरी से बिरज की छोरी से ओ मैया मैया करा दो मेरो प्यार. राधिका गोरी से बिरज की छोरी से, राधिका गोरी से
योगभूमी शुकताल क्षेत्रामध्ये 88,000 ऋषींच्या समवेत शिवस्वरूप असलेले वितराग संपन्न असलेले श्री शुकदेवजी महाराज शापित झालेल्या परीक्षित महाराजांना मृत्यूच्या भयातून मुक्त करणारी भगवत कृपेला पात्र करणारी अशी पवित्र पुण्यसरणी महाभागवती कथा या कथेच्या विवेचनाला आरंभ केला. शुकदेवांनी परीक्षित महाराजांना दोषाचे 3 प्रकार सांगितले. वेदांत शास्त्राचा अभ्यास करायला गेलो तर पहिला मल नावाचा दोष, दुसरा विक्षेप नावाचा दोष आणि तिसरा आवरण नावाचा दोष. मल म्हणजे काय? निषिद्ध कर्म करण्याची वासना निर्माण होणे त्याला मल असं म्हणतात. वाईट कर्म करण्याची वासना निर्माण होणे त्याला मल नावाचा दोष म्हटलेला आहे. या मल नावाच्या दोषातून मुक्त जर व्हायचं असेल तर वेद विहित निष्काम कर्म केल्याने साधक मल नावाच्या दोषातून निवृत्त होतो. मल नावाच्या दोषाला समाप्त करायचं असेल तर वेद विहित निष्काम कर्म समजलं नसेल वेदांत व्यवहारात बोलतो. कालचा विषय करोणिया जेने नित्य स्नान संध्या दोषाची पैबाधा वारियली. मल नावाच्या दोषाला समाप्त करण्याकरता नित्य स्नान संध्या देवाची पूजा भगवत नाम ह्या गोष्टी अनिवार्य. नंबर 2 विक्षेप. विक्षेप म्हणजे काय? चित्ताची चंचलता, चित्त चंचल होणे त्याला विक्षेप नावाचा दोष असं म्हटलेलं आहे. आता वेद विहित निष्काम उपासना केल्याने विक्षेप नावाचा दोष निवृत्त होतो. विक्षेप नावाच्या दोषाला समाप्त करायचं असेल तर वेद विहित निष्काम उपासना करावी लागते. नाही समजलं का? सांगत असे शास्त्र देव ध्यान करा विक्षेप हा वारा चित्ताचा पै. चित्ताच्या ठिकाणी जो विक्षेप नावाचा दोष प्राप्त झाला या दोषाला जर समाप्त करायचं असेल तर देवाचं ध्यान करावं लागतं. ज्ञानात ध्यानं विशिष्यते ध्यानात कर्मफल त्यागम त्यागात शांतिरनंतरम गीता सांगते. सकाळी उठल्या उठल्या देवाचं ध्यान करा. करारविंदे न पदारविंदम मुखारविंदे न विनियंशयंतम वटस्य पत्रस्य फुटे क्षयानाम बालमुकुंदम मनसा स्मरामी. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. सकाळी उठल्या उठल्या देवाचं ध्यान, झोपताना देवाचं ध्यान. भगवंताचं ध्यान केल्याने विक्षेप नावाचा दोष समाप्त होतो. व्यवहाराच्या भाषेत बोलायचं झालं तर चित्ताच्या ठिकाणची चंचलता समाप्त होते आणि चित्त स्थिर होते. चित्ताला स्थिर करण्याकरता भगवत ध्यान अनिवार्य आहे, भगवत नाम अनिवार्य आहे, भगवत कथेचं श्रवण अनिवार्य आहे आणि संत संगती अनिवार्य आहे असं वेदांतकारांचं मत आहे. तिसरा दोष आवरण. आवरण म्हणजे काय? जगत सत्य वाटणे. मी त्या दिवशीच बोललो. दुकान मेरा है, मकान मेरा है, बीवी मेरी है, बच्चे मेरे है, दामाद मेरा है, नातन मेरी है, 4 व्हीलर मेरी है, 2 व्हीलर मेरी है, डंगरी म्हैस मेरी है, कुत्ता भी मेरा है, सगळं माझं. हा भाव प्रगट होणे याला आवरण नावाचा दोष म्हटलेला आहे. या आवरण नावाच्या दोषातून जर निवृत्त व्हायचं असेल तर उपाय सांगितला. कोणचा उपाय? राहिलेसे जया स्वरूपा आवरण त्याचे विवरण ज्ञाने होय. जोपर्यंत स्वरूपाचं आवरण आहे तोपर्यंत जग सत्य वाटतं. जोपर्यंत स्वरूपाचं आवरण आहे तोपर्यंत मिथ्य वस्तू आपल्या वाटतात. पण जेव्हा स्वरूपाचं आवरण समाप्त होईल तेव्हा मात्र जगत मिथ्याम ब्रह्म सत्याम हे त्याची अनुभूती होय. वेदांताचा सिद्धांत संपला. मल, विक्षेप आणि आवरण असे 3 प्रकारचे दोष आहेत. नुसत्या भक्तीने भक्त
नुसत्या वैराग्याने विरक्त, नुसत्या ज्ञानाने मुक्त, आणि तिन्ही गोष्टी असतील तर संत. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागोता जन्म घेणे. सुखी जाणे व्हावे त्याने जग निववावे, तया नाम संत. समजलं नाही का? तेची संत, तेची संत, ज्याचा हित विठ्ठल तया नाम संत. समजलं नाही का? अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी, ते संत. समजलं नाही का? तितिक्षा तितिक्षा तितिक्षा, तया नाम संत. म्हणून भक्ती सुद्धा जीवनात महत्वपूर्ण आहे, वैराग्य सुद्धा जीवनामध्ये महत्वपूर्ण आहे, आणि ज्ञान सुद्धा जीवनामध्ये महत्वपूर्ण आहे. ज्ञानाशिवाय द्वंद्वाचा अडथळा जात नाही. द्वंद्वाचा अडथळा गेल्याशिवाय साधक निर्द्वंद्व अवस्थेला प्राप्त होत नाही, आणि जोपर्यंत निर्द्वंद्व अवस्थेला प्राप्त होत नाही तोपर्यंत तुझ में राम मुझ में राम सब में राम समाया है, ही अनुभूती त्या साधकाला होऊ शकत नाही, असंही उपनिषदकारांचं मत आहे. म्हणून माणसाच्या ठिकाणी चार गती पाहायला भेटतात. नवीन लोकांकरता बोलतो, लक्ष देऊन ऐका. पहिली गती मनुष्याच्या ठिकाणी मृग गतीचं दर्शन, दुसरी मरकट गतीचं दर्शन, तिसरी वराह गतीचं दर्शन, चौथी मधुकर गतीचं दर्शन. आता मृग, मृग म्हणजे हरिण. हरणाचा विचार जर केला तर हरिण कसं आहे? भयग्रस्त आहे. ते कधी सुखानं खात नाही, सुखानं झोपत नाही, सुखानं बसत नाही. हरणाच्या ठिकाणी मृत्यूचं भय प्राप्त झालेलं आहे, आणि प्रत्येक जीवाच्या ठिकाणी मृत्यूचं भय आहे. कारण संसार, संसार शब्दाचा अर्थ काय? जन्माला येणे आणि मरणे, तया नाम संसार. वेदांतात जायचं असेल तर संसरत इति संसार हा, संसरत इति संसार हा, त्या नाम संसार. लक्षात ठेवा. म्हणून मृग, मृग म्हणजे हरिण. हरणाचा विचार केला तर हरिण भयग्रस्त आहे. प्रत्येक जीवाला मृत्यूचं भय आहे. आहे ना भय मृत्यूचं? अंधारात वाटणं चाललं असं वाटते, काही चावेल का, एखादा चोर येईल का, काही होईल का, भय. छात्यात दुखायला लागलं असं वाटते, अटॅक येऊन मरील का, भय. बरोबर, प्रत्येक जीवाला मृत्यूचं भय. म्हणून वराह गती मनुष्याच्या ठिकाणी पाहायला भेटते, मृग गती. दुसरी मरकट गती. मरकट म्हणजे माकड. स्पेशल तुमच्या करता लक्ष देऊ नाही. मरकट म्हणजे माकड. माकडाचा विचार केला तर माकड सतत अस्थिर असतं. ते एका जाग्यावर कधीच स्थिर बसत नाही. काही काही लोक एका जागेवर कधीच बसत. दूध विचलित, या फांदीचं त्या फांदीला, त्या फांदीचं त्या फांदीला माकड जाते ना, अशी यांची परिस्थिती असते. चंचल, ते नवनव्या वस्तूच्या शोधात लागलेले असतात. ऊस निघाला का द्राक्ष लाव, द्राक्ष झाला का आलं लाव, आलं झालं का आणखी काही लाव. पण समय से पहले और भाग्य से ज्यादा कभी नहीं मिलता. समय तो बलवान है, और समय को पाने के लिए भगवत नाम, साधु संगति, कथा का श्रवण तो जीवन में अनिवार्य है. ललाट पर लिखे हुए विधाता के लेख भी बदल जाते हैं. ललाट पर लिखे हुए विधाता के लेख भी बदल जाते, लेकिन कब बदल जाते? जब समर्पण, समर्पण के बाद ललाट पर लिखे हुए विधाता के लेख या मंडपात जर येऊन बसलं ना, नाही प्राप्त होणारे प्राप्त होते. कारण ललाटाच्या रेषा बदलवण्याची ताकद आहे महाराज भागवत कथेच्या श्रवणात. माहित आहे? काही काही माणसाच्या ठिकाणी मरकट गती पाहायला भेटते माकडाची. नंबर 3, समाजामध्ये काही काही माणसाच्या ठिकाणी वराह गती पाहायला भेटते. वराह म्हणजे डुक्कर. डुकराचा विचार केला तर डुक्कर सतत चुकीच्या मार्गाने जीवनाची वाटचाल करत असतं. चुकीच्या मार्गाने, ज्या वाटेने घाण आहे त्या वाटेत डुक्कर फिरत असत.
मी तर नेहमी सांगतो, 2-4 जर तुमचे निंदक असतील ना तर घाबरू नका, ते तुमची घाण साफ करतात. ज्या गलीत घाण आहे त्या गलीतच डुकरं फिरत असतात. निंदक, शत्रू, कपटी यांना कधी व्हायचं नाही, कारण मौनेनं कलहो नास्ते. तुम्ही मौन धारण करा. लाखो तारे गगन में उतने शत्रु होय, कृपा करे रघुराज तो बालन बाका होय. आकाशात जेवढ्या चांदण्या आहेत तेवढे जरी शत्रू असतील आणि कृपा जर परमात्म्याची असेल तर त्या जीवाचा बालही बाका होत नाही. बरोबर, बालही बाका होत नाही. वराह म्हणजे डुक्कर. काही माणसाच्या ठिकाणी वराह गतीचं दर्शन होतं. चुकीच्या मार्गाने जातात बिचारे. दारूच्या दुकानावर चालत जाणे चुकीचा मार्ग आहे. पण काही सुशिक्षित लोक दारूच्या दुकानावर चालत जात नाही, त्यांच्या घरीच दारू चालत. तुमच्याकडे कशा इकडे नाही बहुतेक यजमान. दारू पिणं चुकीचा मार्ग, मांसाहार करणं चुकीचा मार्ग, जुगार खेळणं चुकीचा मार्ग, मटका लावणं चुकीचा मार्ग. इकडे नाही का ते मटका वगैरे, रतन खत्री आलं तर रतनच रतन, नाही तर खत्रीच खत्री. सावधान, त्याच्या नादी लागू नका. जीवन बर्बाद झाल्याशिवाय, उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. 5 गोष्टी जीवनाचा मनुष्याला विनाशाकडे नेतात आणि दारिद्र्याकडे नेतात. नंबर 1 सारी म्हणजे. नंबर 2 नारी. नंबर 3 चोरी. नंबर 4 मांसाहारी. आणि नंबर 5 मदिरा. दारू, मांस, परस्त्री, जुगार, मटका, धृत क्रीडा, ह्या 5 गोष्टी मनुष्याला पतनाच्या मार्गाला नेतात. आणि ह्यालाच कलियुग असं म्हटलेलं आहे. दुसरा कलियुग काही नाही. या कलियुग पतिव्रतेमुळे टिकून आहे, साधूमुळे टिकून आहे. साधू आणि पतिव्रताचा तप या युगाला सांभाळून राहिला महाराज. माहित आहे परीक्षेत चुकीच्या मार्गाने जाणे वराहगती. आपण कथेचं श्रवण केलं. हात जोडून सांगतो, आजपासून चुकीच्या मार्गाने जाऊ नका. धन भी गमाये, इज्जत ना पाये, कुल बदनाम कराये. काहे पिता है शराब, काहे पिता है शराब. दारू पिल्याने धन नष्ट होते, कुल बदनाम होते आणि इज्जत नष्ट होते. माणसाच्या इज्जतीला मातीत घालणारी दारू आहे, कुलाला बदनाम करणारी दारू आहे आणि संपत्तीचा नाश करणारी दारू आहे. पिऊ नका, बिलकुल पिऊ नका. असे. आणि 4थी गती मधुकर गती. मधुकर म्हणजे भुंगा. भुंगा फुलात बसतो, मकरंद सेवन करतो, पण पुष्पाला कुठल्याही प्रकारची इजा होऊ देत नाही. त्या गुलाबाच्या, कमळाच्या फुलातली एक सुद्धा पाकळी खाली पडू देत नाही. समाजात असे लोक आहेत, ते दुसऱ्याला कधीच दुखवत नाहीत. तनानही नाही, मनानही नाही आणि वचनानं सुद्धा नाही. मी त्या दिवशीच बोललो, तन कर मन कर वचन कर, देत न काहू दुःख, तुलसी पातक हरत है देखत उनका. धनानं पाप करू नका बाबा, मनानंही पाप करू नका, वचनाने सुद्धा पाप करू नका. पापातून निवृत्त व्हायचं असेल तर ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. भा म्हणजे प्रकाश, ग म्हणजे ज्ञान, व म्हणजे वैराग्य, त म्हणजे तप, तपस्या फले, तपस्या फले. 3 तास जर या मंडपात बसलं तर तपश्चर्याचं पुण्य लागतं महाराज. हिमालयावर बसून तपश्चर्या केल्याचं जे पुण्य प्राप्त होतं त्यापेक्षा अधिक पुण्य या मंडपात बसून जर कथा श्रवण केली तर अधिक पुण्य प्राप्त होतं. पण उत्तम श्रोते. आमचे गुरुजी नेहमी सांगायचे, वक्ता श्री शुकदेव जी जैसा अवधूत हो और श्रोता परीक्षित जैसा अधिकारी हो, तो एक था 7 दिन में मुक्ति दिलाती है. 7 दिन.
आरती निगम वृक्ष सारा भागवत संज्ञा भवपारा. पुढे नारद कथा साधू श्रवणी परीक्षिती लवला शुकचरणी विरागे तणू त्याग करुणी. कस काय कथी अवतार कला श्रवणी विदुर मैत्रेय संग घडला. पुढे रवी अति कष्टी उपजली सृष्टी सुखाची वृष्टी पुरातन सुखकर अवतार भागवत संज्ञा भवपारा. आरती निगम वृक्ष सारा भागवत संज्ञा भवपारा. संज्ञा संज्ञा म्हणजे काय? पटकन बोला, पटकन बोला, आरतीच करतो. संज्ञा म्हणजे काय? काय मी एवढं मला बरं नसून प्रवचन करतो महाराज, तुम्ही काही लक्षार्थ चुकलेला आहे. राग नका येऊ सर, फार चांगल्या तुम्ही तुमचा परिसर मी सोडू. मी काही काही बोलत जा. भगवान शिवजी आणि पार्वती मातेच्या सत्संगाला आरंभ. देवी जगत में भटकने से शांति नहीं मिलती, एक जगह बैठकर प्रभु को खुश करो. जब तक मन में जड़ पदार्थ या दूसरा जीव रहता है तब तक परमात्मा वहां नहीं आता. परमात्मा तत्व सगुण भी है और परमात्मा तत्व निर्गुण भी है. लेकिन बहुत भटकने वालों का मन और बुद्धि दोनों ही भटकती है. मानव जीवन का लक्ष्य परीक्षित भोग नहीं है, मानव जीवन का लक्ष्य भगवत भजन है. मानव जीवन का लक्ष्य भोग है क्या? नहीं, मानव जीवन का लक्ष्य तो भगवान का भजन है, भगवान का भजन. चला थोडं वेदांताकडे. धर्म आणि अधर्म, मी धर्माची 17 लक्षणे त्या दिवशी सांगितले. आता अधर्म म्हणजे काय? अधर्म के पत्नी का नाम मृषा देवी है. अधर्माच्या बायकोचं नाव काय? मृषा. मृषा शब्दाचा अर्थ काय? पटकन बोला. मृषा म्हणजे काय? पटकन पटकन, वेळ नाही. 10 म्हणजे 10ला बंद करायचा प्रवचन. मृषा म्हणजे काय? जोरात बोला. मृषा म्हणजे काय? मी या विषयावर बोललो होतो कुठे, कोण्या गावात झालं?